chapter is who will do this work. There is a picture showing us that there are different peoples were engaged to do the different kinds of work. Some peoples are engaged to collecting the garbage from the different areas of the cities or a village and separate them. Some people sweep the areas of local communities, and some peoples were engaged to put the or collecting the garbage and store these garbage to the another places. Some peoples enter in a hole of the drainage, they clean the blocked drainage and put this dirt upper surface and clean that area. There are number of the peoples who are engaged in this work. They doesn't like to do this work, but they are engaged in such kind of work. So we should think about that person or some peoples who are engaged in such kind of work, because working in such type of situation or working in the garbage or dirty places, everyone does not like the dirt. And though the people were engaged in such kind of work, there is a conversation or our friend spoke to some staff who do cleaning jobs. Here are some of the things they told us. They asked the questions to them. These questions are: since when have you been doing this work? About 20 years since I completed my studies. Why did you not study further? You could have got some other job. You need money for the studies. And even after that, most of our people continue to do this kind of work. Then he asked another questions. What do you mean? Since our great grandfathers' times or even before that, most peoples of our community have been doing this work even after getting a college degree. Our people do not get any other kind of job, so they have to do this kind of work. Then last question then again asked, why is that so? That is the way it is. The entire city, all the peoples who do this kind of work are from our community. It has always been so. तर आजच्या चॅप्टरमध्ये हू विल डू धिस वर्क म्हणजेच हे जे काम कोण करणार. आता तुमच्यासमोर असणारं हे जे काही पिक्चर आहे, तर ह्या पिक्चरमध्ये, ह्या चित्रामध्ये, ह्या 4 पिक्चरमध्ये विविध प्रकारचे जे लोक आहेत, जी घाण आहे त्याच्यामध्ये काम करताना दिसतात. शहरामधल्या वेगवेगळ्या भागामधला जो कचरा जमा केला जातो एका ठिकाणी, किंवा जी घंटागाडी आहे त्या घंटागाडीमध्ये कचरा आपण आपल्या भागामध्ये बघतो. ती जी घंटागाडी फिरते, त्या घंटागाडीवर असणारी जी माणसं असतात ती वेगवेगळ्या भागामधनं ती कचरा गोळा करतात. ओला कचरा असतो, सुका कचरा असतो, सगळा एकत्रही कचरा असतो. अशा प्रकारचं जागोजागी किंवा रस्त्यावर थांबून सुद्धा आपण बघतो की रस्त्यावर असणारा जो कचरासुद्धा तो उचलून त्या गाडीमध्ये टाकण्याचं काम करणारी जी लोकं आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्यालाही दिसून येतात. किंवा हा जो संपूर्ण कचरा ज्या ठिकाणी एकत्रित केला जातो आणि तिथेसुद्धा हा कचरा वेगळा करण्याचं किंवा त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं जे काम करतात. आणि ह्या कचऱ्यामधून जो प्रचंड दुर्गंध होतो किंवा कुणालाच अशा स्वरूपाचं हे काम करायला आवडत नाही, तरीसुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाची जी माणसं आहेत ही जी कामामध्ये ही कामं करताना आपल्याला दिसतात. किंवा जो आपला जो परिसर आहे, झाडूवाल्या मावशी किंवा रस्त्यावरती असणारे जे माणसं आपल्याला जो परिसर आहे स्वच्छ करताना दिसतात. किंवा काही ज्यावेळेस नाल्या तुंबलेल्या असतात, सहसा हे जे दृश्य आहे ते पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा पावसाळ्याच्या पूर्वी आपल्याला बघायला मिळतं की काही लोक गोल असणाऱ्या ज्या ड्रेनेजमध्ये किंवा गटारामध्ये उतरतात आणि उतरून मध्ये असणाऱ्या जे गटार असतात किंवा ते हाताने साफ करतात. जे काही कॅरी बॅग्स आहे किंवा जिथं जे गटार तुंबलेलं असतं त्याच्यामधली सगळी जी घाण आहे ती खोऱ्याने हाताने काढतात. संपूर्ण त्या गटाराच्या ज्या गोल किंवा चौकोनी भागामध्ये उतरून ती सगळी स्वच्छता करताना दिसतात. किंवा काही भागामध्ये आपण असं दृश्य दिसतो की जी घाण आहे टोपलीमध्ये भरल्या जाते आणि ही जी भरलेली जी घाण आहे दुसऱ्या ठिकाणी परत फेकलेली किंवा आजूबाजूचा जो सगळा परिसर आहे तो स्वच्छता
करताना काही व्यक्ती याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. तर मग अशा प्रकारची जी कामं करत असताना ज्या कामं करायला आपल्याला आवडत नाही किंवा दुर्गंध पसरतो, तो अशा प्रकारची जी दुर्गंधी आहे ती किंवा घाण आहे, कचरा साफसफाईची कामं ही करताना ही जी लोक आपल्याला आपल्या विविध भागामध्ये आपल्याला दिसून येतात. समजा जर कचरा जर तसाच राहिला तर काय परिस्थिती निर्माण होईल, किंवा त्याचाही कचरा करणाऱ्यांनी हा विचार करणं गरजेचं आहे की जर ही जी लोक नसलीच असती किंवा ह्या लोकांनी कामच केलं नसतं तर काय परिस्थिती राहिली असती. किंवा प्रत्येक माणसाचं एक स्वतःचं महत्त्व आहे की ज्या व्यक्ती ह्या व्यवसायामध्ये किंवा हे कामामध्ये गुंतलेल्या आहेत, जे आपल्याला मदतच करतात किंवा या लोकांच्या शिवाय आपण जगू शकत नाही. किंवा समजा जागोजागी जर का कचरा तुंबला किंवा प्रत्येक व्यक्तीचं जे महत्त्व आहे ते आपण मान्य करायला पाहिजे किंवा त्यांचा आदर केला पाहिजे की ते लोक ही समाजाची एक प्रकारे ही मदतच करतात. जरी ते वेगवेगळ्या कारणांसाठी या व्यवसायामध्ये ते गुंतलेले आहेत किंवा या कामामध्ये गुंतलेले आहेत, कारण अशा स्वरूपाचं काम करणं हे आपल्यालाही आवडत नाही, म्हणजेच त्यांनाही नाही आवडत, पण तरीसुद्धा त्यांचं महत्त्व आहे. तर अशा प्रत्येक व्यक्तीला मान देणे किंवा त्यांचा आदर करणे किंवा त्यांच्या कामाचा दर्जा कमी आहे हे समजणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामुळे अशा व्यक्ती जर आपल्याला समाजामध्ये दिसत असतील तर त्यांचंही एक स्वतःचं महत्त्व आहे. उदाहरणार्थ आपली शाळा बघू. आपल्या शाळेमध्ये वेगवेगळी जी लोकं आहेत ती कामं करतात किंवा टीचर्स आहेत, सोबत जो साफसफाईचा काम करणारा जो कर्मचारी वर्ग आहे किंवा ज्या काही शाळेमध्ये काम करणारे जे काही सगळे कर्मचारी, झाडू मारणारे किंवा स्वच्छता करणारे, टॉयलेट क्लीन करणाऱ्या ज्या काही व्यक्ती आहेत त्या प्रत्येक व्यक्तींचा आपण आदर केला पाहिजे किंवा त्यांचं काम हे कमी दर्जाचं आहे हे न समजता, समजा जर का त्यांनी ते काम नाहीच केलं तर सगळी आजूबाजूला ही सगळी घाण साठून राहील आणि ह्या घाणीमुळे वेगवेगळ्या प्रकारचे जे रोगराई आहे किंवा साथीचे रोगसुद्धा पसरू शकतात किंवा आपणही समजा त्या घाणीमध्ये राहणं आपल्याला अस्वस्थ होतं. म्हणून ह्या लोकांना किंवा हे सफाई कर्मचारी असतील त्यांचा आपण निश्चितपणे आदर केला पाहिजे. आणि त्यांनाच ह्या काही लोकांनी या साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांची त्यांनी वेगवेगळ्या स्वरूपाची उत्तरं दिली. तर हे प्रश्न काय आहेत हे आपण बघू. तर आता पहिला प्रश्न विचारला की सिन्स व्हेन हॅव यू बीन डुईंग दिस वर्क, केव्हापासून हे काम तुम्ही करताय. जवळपास 20 वर्षापासनं जे काही माझा अभ्यास झाला किंवा माझं शिक्षण झालं किंवा शिक्षण झाल्यापासून मी हे काम करत आहे. मग नंतरचा परत प्रश्न विचारला गेला की व्हाय डिड यू नॉट स्टडी फर्दर, यू कुड हॅव गॉट सम अदर जॉब. नंतरचं शिक्षण का नाही घेतलं किंवा ह्या व्यवसायामध्ये गुंतण्याच्या ऐवजी सफाईचं काम करण्याच्या ऐवजी दुसरं कोणतं काम केलं असतं. तर त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं की संपूर्ण समजा जर का शिक्षण करायचं असेल तर त्याच्यासाठी पैसे लागतील आणि म्हणूनच शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा बरीचशी लोक ह्या कामामध्ये आली आमच्या याच्यामधली समाजामधली. मग तुम्हाला काय म्हणायचं आहे की आमच्या आजोबा आणि पणजोबापासनं त्याच्यापेक्षाही आमच्या समाजामधली ही जी लोक आहेत खूप आधीपासनं या व्यवसायामध्येही आलेले आहेत. जरीसुद्धा कॉलेजमध्ये जाऊन त्यांनी डिग्री घेतली, शिक्षण घेतलं, तरी आमच्या समाजामधल्या लोकांना हेच काम करावं लागतं किंवा ते कुठेही जॉब मिळालेला नाही म्हणून आम्ही हे काम करतो. हे असं का आहे? कारण या शहरामध्ये आमच्या समाजामध्ये जे काही साफसफाईचे जे काम आहेत ते आमच्या समाजातली जास्तीत जास्त लोक ही साफसफाईची किंवा टॉयलेट साफ करायची, आजूबाजूचा परिसर, जी घाण साफ करण्याची कामं आहेत ही आमच्या समाजामधली लोक करतात. तर अशा प्रकारचं जे उत्तर आहे हे सफाई करणाऱ्या ह्या कामगारांनी दिलेलं आहे. देर आर मेनी पीपल्स वेअर एंगेज्ड in such kind of work, but every work we should respect them because they do their job, they cleaning our area, our houses and our school, so they are equally important. That's why we should respect them properly. In this picture many type of peoples were working different kinds of job. Some are milkman, grocers, some are doctors, some are teachers,
scientists, engineers, some painters, some are the rug pickers, some are the hotels, running the hotels, some are the sweepers, some are painters. Different types of peoples were working in the different types of areas. They all work, but if you ask, do any kind of 5 jobs shown in this picture, we choose the different types of work such as a doctor, engineer, or teacher, scientist, who gives us more salary. But we doesn't choose like the jobs rug picking or a sweeping or cleaning or collecting the garbages, because we does not like to do such kind of work because it gives or we get the less kind of money. आता या पिक्चरमध्ये असंख्य लोक आहेत जी वेगवेगळ्या स्वरूपाची कामं करताना दिसत आहेत. काही दूधवाले आहेत किंवा काही ड्रायव्हर्स आहेत, कोणी दुकान चालवत आहे, कोणी बस ड्रायव्हर आहे, त्याच्यामधले काही कचरा वेचत आहेत, गाड्यावरती सामान नेण्याचं काम करत आहेत, ड्रायव्हर्स आहेत, पेंटर आहेत, कोणाचं हॉटेल चालवत आहे, कोणी कुकिंग करत आहे किंवा कपडे प्रेस करत आहे, कोणी सायंटिस्ट आहे त्याच्यामध्ये, कोणी टीचिंगचे काम करत आहे, कोणी स्कूलच्या समोर गार्ड आहे. तर आता ह्या सगळ्या पिक्चरमध्ये तुम्हाला समजा जर का सांगितलं की कोणताही जरी 5 व्यवसाय आहेत किंवा 5 कामं आहेत तुमच्या आवडीची निवडा, त्यावेळेस तुमचं सगळ्यांचं उत्तर असेल की कोणाला इंजिनियर व्हायला आवडेल, कोणाला डॉक्टर व्हायला आवडेल, कोणाला स्वतःचा बिझनेस असेल, कोणाला सायंटिस्ट व्हायला आवडेल किंवा कोणाला कॉम्प्युटर चालवायला आवडेल, किंवा जे काही काम आपल्याला कम्फर्टेबल आहे, आरामदायी आहे, की ज्याच्यातून जास्ती पैसे मिळतील अशा स्वरूपाचं काम हे करायला प्रत्येकाला आवडेल. कुणालाही रस्ता झाडायला नाही आवडणार, किंवा कुणालाही कचरा वेचायचं काम, कुणालाही घंटागाडीचा ड्रायव्हर किंवा जो कचरा वेचण्याचं काम किंवा ज्याच्यातून पैसे कमी मिळतील अशा स्वरूपाचं काम हे करायला आवडणार नाही. अशा प्रकारचं जे स्वरूपाचं काम आहे ते कुणालाही आवडणार नाही. मग हे जे काम आपल्याला आवडत नाही तर इतरांनाही आवडत नाही, मग तरीसुद्धा ही लोक, देर आर डिफरंट टाईप्स ऑफ peoples were engaged, and the peoples who do such kind of jobs. What would happen if nobody did this work, if nobody cleared the garbage lying outside our school or a house for a 1 week? Then what will happen? Think some ways of the machines, or so the peoples would not have to work. They don't like to this, and the children were draw some kind of pictures to easy that work. Do you think that anyone has even tried to change such situation? Many people have tried. People are trying in different areas. Such person was a Mahatma Gandhi. Mahatma Gandhi also tried to change the situation, or that peoples who are engaged to cleaning the garbage. आपल्या सभोवतालच्या परिसरामध्ये आपण बघतो कित्येक व्यक्ती आहेत की अशा ज्या व्यवसायामध्ये आपल्याला काम करायला आवडत नाही, किंवा कचरा उचलण्याचं जे काम ज्याला आपण म्हणतो, किंवा साफसफाईचं जे काम आहे ज्याच्यातून कमी पैसे मिळतात किंवा ज्याचा दुर्गंध पसरतो अशा स्वरूपाचं जे काम आहे ते काम आपल्याला करायला आवडत नाही. पण एकदा थिंकिंग करून विचार करून बघा, समजा जर का माणसंच नसली असती, घराच्या बाजूला कचरा साचून राहिला असता, शाळेच्या बाजूला कचरा साचून राहिला असता, किंवा रस्त्यावरती कचरा साचून राहिला असता, तर काय घडलं असतं? तर पण तरीसुद्धा या व्यवसायामध्ये असणारे जे लोक आहेत त्यांना जसं आपल्याला घाण वाटतं तसंच ह्या लोकांनाही घाण वाटतं. तर मग अशा लोकांचं काम हे कमी करण्यासाठी तर आपण कुठल्याही यंत्रांचा वापर करू शकतो, किंवा छोट्या छोट्या मुलांनी पिक्चर काढून की ह्या लोकांचं क्लिनिंगचं काम किंवा साफसफाईचं काम हे कसं पद्धतीने स्वच्छ केलं जाऊ शकतं. तर आता हे पिक्चर्स छोटे छोटे ड्रॉ केलेले किंवा मशीनच्या साहाय्याने हे काम आपण करू शकतो, किंवा ह्या लोकांची परिस्थिती सुधारावी किंवा ह्या लोकांना सुद्धा माणूस म्हणून जगता यावं
तर मग त्याच्यासाठी कोणी काही प्रयत्न केले आहेत का? तर हो, असे कितीतरी लोक आहेत की ज्यांनी ह्या लोकांचा राहणीमान उंचावा, किंवा ह्या लोकांनीसुद्धा नुसतंच कचरा काढण्याच्या, साफसफाईच्या कामामध्ये एंगेज न राहता की त्यांनीसुद्धा शिकावं याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. किंवा प्रत्येकालाही जाणीव व्हावी की कचरा टाकताना ही प्रत्येकालाही जाणीव व्हावी की कचरा साफ करताना किती त्याचा त्रास होतो ही व्हावी, किंवा त्या लोकांच्या विषयी आदर निर्माण व्हावा आणि त्या लोकांना त्यांचंही शिक्षण मिळावं याच्यासाठी प्रयत्न केले. महात्मा गांधी किंवा अनेक लोक आहेत की ज्यांच्यासाठी या लोकांचं राहणीमान उंचावं किंवा त्यांना पैसे मिळावे त्याच्यासाठी हे काम करणारी असंख्य लोक आहेत.